नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं SST महाविद्यालयामध्ये सहर्ष स्वागत आहे। ही आहे SST एडुपीडिया। मी आहे वैशाली जाधव। आज आपण इयत्ता 12वी मध्ये अर्थशास्त्र या विषयात बाजारांचे प्रकार हा जो टॉपिक आहे हा अभ्यासणार आहोत। या बाजाराच्या प्रकारांमध्ये आपल्याला पूर्ण स्पर्धा हा टॉपिक अभ्यासायचा आहे। तर चला मग आपण सुरू करूया। पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? आता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय हे पाहण्याच्या आधी आपण बघतो बाजारांचे प्रकार म्हणजे काय। आता तुम्हाला जर असं विचारलं तर तुम्ही काय सांगता की कपड्याचं मार्केट किंवा भाजी मार्केट किंवा मटन मार्केट वगैरे असे तुम्ही उत्तर देता। पण बाजाराच्या प्रकारामध्ये स्पर्धेनुसार दोन प्रकार पडतात, पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा। अपूर्ण स्पर्धेचे पुन्हा 3 प्रकार पडतात, मक्तेदारी, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा। तर आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये या सर्व प्रकारांविषयी सविस्तर अभ्यासणार आहोत। तर आज आपण सुरू करूया पूर्ण स्पर्धा। पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? तर श्रीमती जॉन्स रॉबिन्सन यांनी पूर्ण स्पर्धेची व्याख्या करताना असं सांगितलेलं आहे की जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा त्याला पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे असे म्हटले जाते। आता प्रत्यक्षात मात्र पूर्ण स्पर्धा ही एक आदर्श बाजारपेठ आहे। पूर्ण स्पर्धा कशी आहे? आदर्श बाजारपेठ आहे, परंतु ती कशी आहे? काल्पनिक आहे। आता ही सगळी वैशिष्ट्ये झाल्यानंतर तुम्हाला याचं उत्तर मिळेल की काल्पनिक का आहे, म्हणजेच ती आपल्याला प्रत्यक्षात दिसून येत नाही। मग आता श्रीमती जॉन्स रॉबिन्सन आपल्याला काय सांगतात की जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला म्हणजेच काय की जो पुरवठादारक आहे किंवा जो उत्पादक आहे, जो वस्तूची निर्मिती करतो, वस्तूचे उत्पादन करतो, त्याच्या प्रत्येक उत्पादनाला असणारी मागणी कशी आहे? पूर्ण लवचिक आहे। म्हणजेच काय की त्याच्यामध्ये वस्तूच्या किमतीनुसार मागणीमध्ये बदल होत असतो। आता वस्तूच्या किमतीनुसार मागणीत जसा बदल होतो तसाच तो पुरवठ्यातही होतो, कारण उत्पादक जो असतो त्याला नफा गरजेचा असतो आणि नफा मिळत नसेल, किंमत कमी झाली की त्याचा नफा कमी होतो आणि त्यामुळे मग तो काय करतो? आपला पुरवठा कमी करतो। तर अशा प्रकारे ही पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ म्हणजे काय की प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी कशी असते? पूर्ण लवचिक असते। थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय तर जिथे असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात व त्यांच्यामध्ये एकजिन्सी वस्तू खरेदी विक्री करण्यामध्ये स्पर्धा सुरू असते। काय सांगितलं मी? असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते असतात व त्यांच्यामध्ये एकजिन्सी वस्तू खरेदी विक्री करण्यामध्ये स्पर्धा सुरू असते। एवढं जरी तुम्ही केलं तरी तुमची पूर्ण स्पर्धेची अनेक वैशिष्ट्ये याच्यामध्ये येतात। म्हणजे असंख्य ग्राहक असंख्य विक्रेते हे वैशिष्ट्य येतं, एकजिन्सी वस्तू हे वैशिष्ट्य असतं, स्पर्धा ही वैशिष्ट्य येतं, एकच किंमत हे वैशिष्ट्य येतं। तर एवढं जरी तुम्ही केलं तर तुमची अनेक वैशिष्ट्ये इथे पाठ होतात। तर चला आता आपण पूर्ण स्पर्धेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया। पूर्ण स्पर्धेचं सगळ्यात प्रथम पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक। आपण भाजी खरेदी करायला जातो, आपण कपडे घ्यायला जातो, तर त्यावेळेला आपल्याला दिसतं की त्या बाजारामध्ये असंख्य विक्रेते असतात आणि असंख्य ग्राहक सुद्धा असतात। तर आपल्याला भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर वाटतं की अरे हे पूर्ण स्पर्धेचं उदाहरण आहे का? पण बघा इतरही वैशिष्ट्ये तिथे यावी लागतात तरच ते पूर्ण स्पर्धेचं उदाहरण बनू शकतं। मग आता असंख्य ग्राहक आणि असंख्य विक्रेते याचा अर्थ काय होतो? तर एक विक्रेता म्हणजे विक्रेत्यांची संख्या इतकी अधिक असते की एक विक्रेता आपल्या वस्तूची विक्री करून अथवा न करता बाजारपेठेवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही। म्हणजेच याचा अर्थ काय होतो की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये एखाद्या विक्रेत्याने आपल्या वस्तूची विक्री केली अथवा नाही केली तरी त्याचा बाजारपेठेवर कोणताही परिणाम होत नाही। म्हणजेच काय की समजा एखाद्या विक्रेत्याने ठरवलं की मी आज माझी वस्तू विकणार नाही, तर इतर विक्रेते संप करतात का? इतर विक्रेते आपली वस्तू विकत नाहीत का? नाही, काही फरक पडत नाही। तसंच ग्राहकांची संख्या इतकी अधिक असते की एखादा ग्राहक भाजी आणायला गेलाय आणि तो भाजी न घेताच मार्केटमधून बाहेर पडला तर त्याचाही बाजारपेठेवर कोणताही परिणाम होत नाही, कारण भाजी घेणारे विक्रेते असंख्य असतात। त्याच्यामध्ये एकाने
घेतली नाही अथवा घेतली तरी कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. हे झालं पूर्ण स्पर्धेचं पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य आहे एकजिन्सी वस्तू. आता एकजिन्सीचा अर्थ असा असतो रंग, रूप, आकार, चव या सगळ्यामध्ये सारखं असणे. तर पूर्ण स्पर्धेत ज्या वस्तू आढळतात त्या वस्तू रंग, रूप, आकार, चव या सगळ्या बाबतीमध्ये सारख्या असतात. या सगळ्या बाबतीत त्या कशा असतात? सारख्या असतात. म्हणजेच आता मगाशी जसं मी उदाहरण दिलं भाजी मार्केटचं, तुम्ही भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर एका विक्रेत्याकडे तुम्हाला जी भेंडी दिसेल त्याच प्रकारची भेंडी त्या मार्केटमध्ये असणाऱ्या सर्व विक्रेत्यांकडे तुम्हाला आढळून येईल. म्हणजे रंग, रूप, आकार सगळ्या बाबतीत ती कशी असते? सारखी असते. हे झालं पूर्ण स्पर्धेचं दुसरं वैशिष्ट्य, एकजिन्सी वस्तू. आता तिसरं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश व निर्गमन स्वातंत्र्य. मुक्त प्रवेश व निर्गमन स्वातंत्र्य म्हणजेच काय की या बाजारपेठेमध्ये कोणताही विक्रेता कधीही उद्योग सुरू करू शकतो आणि कधीही बंद करू शकतो. म्हणजेच काय की एखाद्या विक्रेत्याने नवीन व्यवसाय सुरू केला, त्याला चांगला नफा मिळतोय तर तो व्यवसाय त्या बाजारपेठेमध्ये कंटिन्यू करतो. पण समजा त्याला जर त्या व्यवसायात तोटा होत असेल तर तो त्या व्यवसायातून बाहेर पडू शकतो. त्याच्यावर कोणतंही बंधन नसतं. म्हणजेच प्रवेशही तुम्ही कधीही करू शकता, कोठेही करू शकता, कुठेही आपला व्यवसाय बाजारपेठेमध्ये सुरू करू शकता, तुम्हाला कोणीही अडवणार नाही. आणि बाहेर जायचं असेल त्या बाजारपेठेमधून म्हणजेच तुमचा व्यवसाय तुम्हाला बंद करायचा असेल तरी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. म्हणजे एंट्री आणि एक्झिट याच्यासाठी कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य आहे एकच किंमत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू विकायला असतात त्या वस्तूंची सर्व विक्रेत्यांकडे एकच किंमत असते. म्हणजे एक विक्रेता जर एखादं कपाट 2000ला विकत असेल तर त्या बाजारपेठेमध्ये कपाट विकणारे जेवढे विक्रेते आहेत ते सर्वच्या सर्व 2000 रुपये किमतीलाच तुम्हाला ती वस्तू उपलब्ध करून देतील. आणि ही किंमत कशी ठरते? ही किंमत कशी ठरते तर मागणी पुरवठ्याच्या संघर्षावरून ठरते. म्हणजेच काय की ग्राहक आणि विक्रेते या दोघांचा किंमत निश्चितीमध्ये विचार केला जातो. याचा अर्थ असा की किंमत अशी ठरते की ज्याच्यामध्ये विक्रेत्याला नफा होईल आणि ग्राहकालाही फायदा होईल, स्वस्त दरात ती वस्तू मिळेल. अशा प्रकारे मागणी आणि पुरवठ्याच्या संघर्षावरून तिथे वस्तूची किंमत निश्चित होत असते आणि सर्व विक्रेते त्या एकाच किमतीला वस्तूची विक्री करत असतात. त्याच्या पुढचं वैशिष्ट्य आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. आता बघा याचा अर्थ असा की त्या बाजारपेठेमध्ये जेवढे विक्रेते आहेत आणि जेवढे ग्राहक आहेत त्यांना सगळ्यांना बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान असते. म्हणजेच काय की वस्तूची किंमत किती असली पाहिजे, वस्तूचा दर्जा काय आहे, वस्तूची गुणवत्ता काय आहे, पुरवठा कशा प्रकारे केला जातोय, कुठून केला जातोय, या सगळ्याचं ज्ञान विक्रेत्याला आणि ग्राहकांना दोघांनाही असतं. म्हणजेच काय की ग्राहकाची फसवणूक होत नाही आणि विक्रेत्यालाही नफा मिळतो. म्हणूनच पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेला आदर्श बाजारपेठ असं म्हटलं जातं की ग्राहकावरही अन्याय होत नाही आणि विक्रेत्यावरही होत नाही. तर अशा प्रकारे हे एक वैशिष्ट्य आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान. पुढचं आहे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. आता उत्पादन घटक कोणते? भूमी, श्रम, भांडवल, संयोजक. गतिशीलताचा अर्थ काय होतो? इकडून तिकडे नेणे किंवा इकडून तिकडे जाणे, स्थलांतर करणे. म्हणजेच काय की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये जे उत्पादन घटक आहेत भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे सहजतेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात. म्हणजे भौगोलिकदृष्ट्याही श्रम आणि भांडवल यांचं स्थलांतर शक्य आहे आणि व्यावसायिकदृष्ट्याही यांचं स्थलांतर शक्य आहे असं पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये म्हटलं जातं किंवा हे बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे. आता बघा तुम्ही कसं असतं, श्रम हे म्हणजे कसे असतात, आपण श्रमिकामध्ये सामावलेले असतात. श्रमिक हा सजीव व्यक्ती आहे, त्यामुळे असं पूर्ण स्पर्धेत मानलं जातं की सहजतेने त्याचे ने-आण करता येते. आणि भांडवल म्हणजे रुपये वगैरे अशा प्रकारे. भूमी, आता भूमीचं तुम्हाला माहिती आहे स्थलांतर करणं शक्य नसतं, तर काय केलं जातं भूमीचं दुसऱ्या याच्यामध्ये आपण म्हणतो म्हणजे भूमी विकून आपण त्याचं पैशात भांडवलामध्ये रूपांतर करतो आणि ती आपण विकतो असं पूर्ण स्पर्धेत गृहीत धरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की वाहतूक खर्चाचा अभाव. आता बघा पूर्ण स्पर्धेमध्ये
काय असतं की अजिबातच वाहतूक खर्च केला जात नाही. ज्या ठिकाणी ती वस्तू उत्पादित केली जाते त्याच ठिकाणी ती विकली जाते आणि म्हणून वाहतूक खर्चाचा अभाव असतो. या ठिकाणी ट्रान्सपोर्ट म्हणजे आपल्याला रिक्षा किंवा विमान किंवा ट्रेन वगैरे या कोणत्याही गोष्टींचा वापर करावा लागत नाही. याला कारण मी काय सांगितलं की जिथे वस्तू तयार केली जाते तिथेच ती विकली जाते, त्यामुळे वाहतूक खर्चाचा अभाव आढळतो. आणि यामुळे आपण जे आधीचं वैशिष्ट्य बघितलं एकच किंमत, त्यामुळे सर्व विक्रेत्यांना वस्तूची समान किंमत ठेवणं शक्य होतं. आणि वस्तूच्या किमतीत बदल तेव्हाच होतो जेव्हा वाहतूक खर्च केला जातो. आणि म्हणून इथे वाहतूक खर्चच नाही, त्यामुळे काय होतं की सगळीकडे समान किंमत आकारली जाते. आता शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकारी हस्तक्षेप नाही. बघा, आपल्याला कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागते, रजिस्ट्रेशन करावं लागतं, नोंदणी करावी लागते, मग आपल्याला एक नंबर मिळतो, पेटंट मिळतं आणि मग आपण आपला व्यवसाय सुरू करू शकतो. परंतु इथे कोणत्याही प्रकारचा सरकारी हस्तक्षेप नसतो. असे व्यवसाय आपण कुठे पाहतो बघा, जाताना येताना प्लॅटफॉर्मवर वस्तू विक्रेते आपल्याला दिसतात, ट्रेनमध्ये वस्तू विक्रेते आपल्याला दिसतात आणि रस्त्याच्या कडेला वस्तू विकताना आपल्याला काही व्यावसायिक दिसतात, विक्रेते दिसतात. अशा विक्रेत्यांना सरकारी मान्यता नसते किंवा त्यांनी कोणत्याही प्रकारची सरकारची परवानगी घेतलेली नसते आणि त्यामुळे बघा, सरकारची लोक आली की त्यांचे ते माल उचलून घेऊन जातात, त्यांचा व्यवसाय बंद करतात, कारण त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतलेली नसते. आता पूर्ण स्पर्धेमध्ये हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की सरकार तुमच्या व्यवसायामध्ये अजिबात हस्तक्षेप करत नाही. आता गंमत बघा, आपण थोडंसं मागे जाऊया म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता जसं बघा, इथे उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता हे जे वैशिष्ट्य आहे, मगाशी आपण सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच की ही आदर्श बाजारपेठ आहे, परंतु ती काल्पनिक आहे, ती आपल्याला प्रत्यक्षात दिसत नाही. याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. ठीक आहे, आपण भांडवलाची ने-आण करू शकतो, परंतु भूमी आणि श्रम याची आपल्याला सहजतेने ने-आण करता येत नाही. भूमी तर निसर्गदत्त देणगी आहे. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की भूमी आपण एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाही, म्हणून आपण ती काय करतो, त्याचं रूपांतर भांडवलामध्ये करतो. पण श्रमिक हा घटक सजीव आहे, त्याला भावना असतात, त्यामुळे तो सहजतेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होत नाही. त्याच्यामागे अनेक कारणं असतात, कुटुंब असतं किंवा एका शहराशी जोडलेली नाळ असते किंवा अनेक अशी वेगवेगळी कारणं असतात. आपण आपल्या कुटुंबापासून लांब राहू शकत नाही, त्यामुळे सहजासहजी आपण एका देशातून अथवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये नोकरीस जाण्यास तयार होत नाही. आणि परंतु आता सध्या मात्र बेकारीचं किंवा बेरोजगारीचं प्रमाण अधिक असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये स्वीकारतो की ठीक आहे, चला इथे नाही तर आपण दुसरीकडे जाऊन जॉब करू. परंतु जे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे ना की उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता, तर ते आपल्याला सहजासहजी प्रत्यक्षात आढळत नाही. आता याच्यामध्ये दुसरा भाग आपण पाहिलं, दुसरं वैशिष्ट्य पाहिलं, वाहतूक खर्चाचा अभाव. आता कसं असतं बघा, जिथे उत्पादन होतं तिथेच ते विकलं गेलं तरी सुद्धा आपल्याला हमाल हा करावा लागतो. असं आपल्याला खूप कमी प्रमाणात दिसतं की वाहतूक खर्च अजिबातच नाही. म्हणजे मागच्या साईडला कारखाना आहे आणि पुढे गाळा आहे, त्या दुकानामध्ये आपण साड्या किंवा चादरी बेडशीट विकतोय, परंतु कारखान्यातून दुकानात ती वस्तू आणण्यासाठी सुद्धा आपल्याला हमाल करावा लागतो. आणि हमालाला देण्यात येणारी जे वेतन आहे किंवा आपण जे पैसे देतो ते कशात येतात, वाहतूक खर्चामध्येच येतात. आणि त्यामुळे असं फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं की वाहतूक खर्च केला जात नाही. त्याच्यानंतर सरकारी हस्तक्षेप. आता सरकारी हस्तक्षेप, प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागते, अथवा मग जे फुटपाथवर व्यवसाय करतात त्यांच्यासारखी अवस्था होते. जोपर्यंत आपल्याला कोणी अडवत नाही तोपर्यंत व्यवसाय करा आणि मग सरकारचे लोक आले की आपला व्यवसाय बंद होतो. तर कोणत्याही व्यवसायामध्ये आपल्याला काय करावं लागतं, सरकारचा हस्तक्षेप हा ठरलेला असतो. तसंच मुक्त प्रवेश निर्गमन स्वातंत्र्य, कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही सहजासहजी प्रवेश करू शकत नाही आणि तिथून निघतानाही आपल्याला अवघड जातं की दुसरा व्यवसाय कुठला करायचा. तर ही जी काही वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये आपल्याला प्रत्यक्षात आढळत नाहीत आणि म्हणून आपण असं म्हणतो की पूर्ण स्पर्धा ही कशी आहे, काल्पनिक आहे, आपल्याला प्रत्यक्षात ती आढळत नाही. तरी सुद्धा आपल्याला हिची वैशिष्ट्ये अभ्यासणं गरजेचं असतं, कारण पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये ही परीक्षेला तुम्हाला 8 मार्काला येऊ शकतात आणि 4 मार्कालाही येऊ शकतात. अशा प्रकारे आज आपण
बाजाराच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार पूर्ण स्पर्धा याचा अभ्यास केला, याच्याविषयी माहिती जाणून घेतली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकाराविषयी अभ्यासू. नमस्ते. थँक्यू.